नमस्कार मित्रांनो, आज मी तुमचा मित्र तुम्हाला चोरावर मोर ही खूप चांगली गोष्ट सांगणार आहे. रानात बोरं आणण्यासाठी चाललेला एका 12-13 वर्षाच्या रमेशला तहान लागली. म्हणून तो वाटेत लागलेल्या विहिरीत पाणी आहे किंवा काय हे पाहण्यासाठी त्या विहिरीपाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता त्याला समोरून एक उग्र व खुनशी चर्येचा चोर पाठीवर गाठोडं घेऊन आपल्या दिशेने येत असलेला दिसला. हा चोर एकतर आपल्याला मारील किंवा पळवून नेऊन चोऱ्या करायला लावेल असं वाटल्यावरून तो रमेश त्या विहिरीत पाहून मुद्दाम हमसाहसी रडू लागला. त्या रडणाऱ्या मुलाजवळ येऊन त्या चोरानं विचारलं, काय रे, तुला रडायला काय झालं? तो रमेश आपल्या रडण्यात खंड पडू न देता त्याला खोटच म्हणाला. मी या विहिरीत किती पाणी हे पाहण्यासाठी वाकून पाहू लागलो असता माझ्या गळ्यातली सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठीशिवाय जर मी घरी गेलो तर आई बाबा मला बेदम चोप देतील. तुझी कंठी तुला काढून देतो असं त्या रमेशला खोटं सांगून आणि चोरीचे पैसे व दागिने यांनी भरलेलं आपलं बोचकं त्याला विहिरीबाहेर उभं राहून सांभाळायला सांगून आपल्या विहिरीत उडी मारावी व कंठी हाती लागताच आपले बोचके व याची कंठी घेऊन आपण पसार व्हावं असा बेत त्या चोरानं मनाशी केला. त्याप्रमाणे तो त्या रमेशला म्हणाला, बाळा, तू हे माझं बोचकं सांभाळ, मी तुला तुझी कंठी विहिरीतून काढून देतो. त्या हुशार रमेशला चोराच्या मनातून कळून आलं, तरीही त्यानं मुद्दाम त्या चोराला होकार दिला. त्याबरोबर त्या चोरानं विहिरीत उडी मारून विहिरीच्या तळाशी त्या कंठीचा शोध सुरू केला. ही संधी साधून तो रमेश त्या बोचक्यासह तिथून पसार झाला. गावात जाताच त्या रमेशने बोचके पोलिसांकडे नेऊन दिले. पोलिसांनी घोड्यावर स्वार होऊन त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. नंतर त्या रमेशच्या प्रामाणिकपणाबद्दल व चातुर्याबद्दल त्यांनी त्याला बक्षीस दिले. नमस्कार दोस्तांनो, अशा प्रकारच्या आणखी गोष्टी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. या गोष्टीमधून आपण चातुर्याबद्दल खूप काही शिकलो आहेत. प्रसंगी कसे आपले बुद्धीचा वापर करावा व आपण संकटातून कसं बाहेर सुटावं, योग्य त्या ठिकाणी योग्य बुद्धीचा वापर करावा. धन्यवाद दोस्तो.